ज्याचा फ्लेवर आहे आहा माइंड ब्लोईंग. आणि सोबतच घालायची छान अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. काय दिसते ना राव, वा, छानच दिसते आपली पनीर हैदराबादी. नमस्कार. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले पनीरची असे एकदम जबरदस्त रेसिपी, जी तुम्ही खाल्यावर तुम्हाला परत हॉटेल, रेस्टॉरंट आणि धाबाची भाजी खायला अजिबातच आवडणार नाही. तर चला बघूया, मस्त चमचमीत, झणझणीत आणि मसालेदार अशी आपण बघणार आहोत आज पनीर हैदराबादी. नमस्कार, मी संगीता. स्वाद विथ संगीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आजची रेसिपी आहे पनीर हैदराबादी. गॅस ऑन करून घेते, त्याच्यावर एक पॅन ठेवून घेऊया आपण. छान असा पॅन चांगला गरम होऊ द्यायचा. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये 3 चम्मचभर तेल घालून घेऊया, 3 ते 4 चम्मच. त्यामध्ये घालायचंय थोडस मीठ. त्याचबरोबर इथं मी घेतलं आहे 250 ग्राम पनीर. जेव्हा आपण पनीर हैदराबादी बनवतो ना, तेव्हा असेच पिसांमध्ये पीस केले तरच त्याला चांगली अशी सुंदरता दिसून येते. चला, तेल गरम झालेलं आहे आपलं. इथं गॅस कमी करून घ्यायचा आणि सगळे असे एक एक पीस त्याच्यामध्ये सोडून घ्यायचे. सगळे पनीरचे तुकडे आपण टाकून घेऊया ह्याला आणि ह्याला हलकसे असे फ्राय करून घेऊया. ह्याला जास्त फ्राय नाही करायचं, नाहीतर पनीर तुटेल. म्हणून हलकस असं मीडियम गॅसवर चांगलं त्याला परतवत राहून असं एका साईडनी पहिले छान असं फ्राय करून घ्यायचं आणि नंतर दुसऱ्या साईडने फ्राय करायचं. बघू शकता तुम्ही, अशाच प्रकारे करायचंय. जर तुम्हाला आजपर्यंत पनीर हैदराबादी बनवायला जर समस्या असेल, कोणत्याही काही समस्या आल्या असतील बनवताना, तर तुम्हाला ही आजची रेसिपी संपूर्ण बघितल्यावर त्या सगळ्या तुमच्या समस्या दूर होतील, ही माझी गॅरंटी आहे. नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा. हे बघा, एका साईडने आपल्याला असंच पनीर पाहिजे, एका साईडनी मस्त असं फ्राय झालंय. जास्त पण फ्राय नाही करून घ्यायचं, एवढंच फ्राय करायचं आणि दोन्ही बाजूनी सेम फ्राय करून घ्यायचं. आता ह्याला पलटून घेऊया आपण. सगळे एक एक करून सगळे पनीरचे तुकडे पलटवून घ्यायचे. बघा, एकदम मस्त असा पनीरचा कलर आलेला आहे. छान सोनेरी कलरचे होईस्तोपर्यंत आपल्याला ह्याला छान असं फ्राय करून घ्यायचंय. दोन्ही साईडने एकदा चेक करून बघूया छान असे फ्राय झालेले आहेत का नाही ते. बघा, छान झालेले आहेत फ्राय. बस इतपतच आपल्याला फ्राय करून घ्यायचे. छान मस्त असे फ्राय झालेले आहेत इथे आपले पनीर. आणि ह्याला आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. गॅस चालूच ठेवून आणि हे सगळे पनीर एक एक करून काढून घेते. तर ह्याच तेलामध्ये मी 4 मोठ्या आकाराचे कांदे घालून घेते, असे उभे कापून. हे बघा, फक्त एवढे मोठे मोठे पीस त्याचे करून घेते. आणि त्याचप्रमाणे मस्त ह्या कांद्यांना थोडासा खरपूस भाजून घेऊ. थोडासा नॉर्मल ह्याचा कलर चेंज करून घेऊ, भाजून घेऊया. थोडासा कच्चेपणा आहे तो दूर करून घेऊया आपण पहिले. छान बघा, असा थोडासा मऊ होऊ द्यायचा कांदा. छान मऊ झाला कांदा थोडासा, तर त्याच्यामध्ये आपण घालून घेऊया एक तुकडा आल्याचा. त्याच्या मी 2-4 फोडी करून घेतल्या. त्याचप्रमाणे 4 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या, कारण कट नाही केल्या तर त्या फुटतील. आणि 20 ते 25 पाकळ्या लसणाच्या, हे पण छान असं भाजून घ्यायचं ह्याच्यामध्ये. कांद्याचा थोडा कलर चेंज झालेला आहे इथं, बघू शकता. छान बघा, इथं मस्त असा कांद्याचा कलर चेंज झालेला आहे. सगळे मसाले भारी फ्राय झाले. ह्या स्टेजला गॅस कमी करायचा आहे एकदम, आणि ह्यामध्ये घालायची भरपूर सारी कोथिंबीर आणि त्याच प्रकारे मस्त असे पालकची पानं 4-5 आणि पुदिना. जर तुमच्याकडे पालकची पानं आणि पुदिना नसेल तरी हरकत नाही, फक्त कोथिंबीरच घातली तरी चालेल. ही फक्त एकच मिनिटभर असं परतवून घ्यायचंय. ह्याला मऊ करून घ्यायचं. एकदम मऊ झाल्यावर त्यामध्ये खूप छान असा स्वाद उतरतो. त्याच्यामुळे मस्त असे कमी गॅसवर एकच मिनिटभर मऊ करून घ्यायचे. आता ह्या टायमाला गॅस बंद करायचा आहे आपण, आणि ह्याच्यामध्ये जे आपले फ्राय झालेले आहेत मसाले ते काढून घ्यायचे. तर छान असे आपले मसाले थंड झालेले आहेत. इथं आपण ह्याला एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आणि थोडीशी अशी दरदरीत त्याची पेस्ट करून घेऊया. मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले. अगदी 2 ते 3 चमच पाणी ओतायचंय आणि त्याला मिक्सर चालू बंद करत असं वाटून घ्यायचंय त्याला. हे बघा, अशीच आपल्याला पेस्ट पाहिजे एकदम. ह्याच
टाईपची आपल्याला पेस्ट पाहिजे, जास्त मोठी पण नको आणि जास्त बारीक पण नको. इथं मी काजू आणि टोमॅटो वगैरे काहीच वापरलं नाही. हीच पेस्ट घेऊन आपण मस्त अशी पनीर हैदराबादी करणार आहोत. बघा 2 ते 3 चम्मच छान असं तेल घालून घेतलेलं आहे, बघू शकता एवढं. त्यामध्ये आपण आता काही खडे मसाले घालून घेऊया. ह्याच्यामध्ये मी घालत आहे 1 मोठी इलायची, 2 ग्रीन इलायची, 1 तुकडा दालचिनी, 3-4 लवंग आणि काळी मिरी, त्याचप्रमाणे 2 मिरच्या बेडगी मिरच्या आहेत ह्या आणि 1 चम्मच जिरं. ह्याला छान असं परतवून घ्यायचं. तर छान असे खडे मसाले भाजून झालेले आहेत, एकदम मस्त असं त्याचा सुवास सुटलेला आहे, भारीच वास येतो. त्यानंतर आपण जी पेस्ट करून घेतलेली होती ग्रेव्हीसाठी ती ह्यामध्ये घालून घ्यायची आपण. तर इथे आपण मस्त अशी पूर्ण ग्रेव्ही ह्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे. मस्त ग्रेव्ही आणि आपले खडे मसाले होते ते एकजीव करून घ्यायचे, छान असं परतवत राहायचं, कंटिन्युअसली परतवत राहायचे. तेल चांगलं त्याला सुटायला सुरुवात झाली, हे बघा तेल छान असं सुटायला सुरुवात झाली. 2 मिनिट झाकण ठेवून ह्याला कमी एकदम गॅसवर शिजवून घ्यायचंय. तर छान अशी आपली 2 मिनिटासाठी आपण झाकण ठेवून ग्रेव्ही शिजवून घेणार आहे. त्यानंतर आपण घेणार आहे 1 वाटी असं दही छान, आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचंय. त्याचबरोबर इथे मी घेतलंय अर्धा चम्मच आपण घ्यायचंय ब्लॅक पेपर, काळी मिरी पावडर, आणि त्याचबरोबर इथं आपण घेणार आहे गरम मसाला 1 चम्मच भर. त्याचप्रमाणे 1 चम्मच आपण घेतोय इथं धने जिरे पावडर, आणि 1 चम्मच घेतोय आपण हळदी. त्याचप्रमाणे अर्थातच माझ्या घरी बनवलेली मिरची पावडर अर्धी चम्मच, आणि अर्धी चम्मच लाल तिखट. ह्याला छान असं फेटून घ्यायचंय. पावडर मसाले आणि दही छान फेटून घेतल्यावर इथं छान अशी कोटिंग येते दह्याला, आणि त्यामुळं मसाले पण असे छान मिळून येतात, एकजीव होतात. आणि मेन म्हणजे महत्वाचे म्हणजे आपलं दही इथं फाटत नाही, छान अशी दह्याला मसाल्यांची कोटिंग येते. बघू शकता असे चांगलं असं फेटून 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 हे दही आणि आपले पावडर मसाले छान असे एकजीव करून घ्यायचंय त्यांना. बघू शकता किती छान दिसतंय, मस्त दिसतंय असं. असं फेटून घेतल्यावर आपला हा ग्रेव्ही झाल्यानंतर, ग्रेव्ही शिजल्यानंतर हा मसाला पण ऍड करायचा आहे मस्त असं. तर छान असे 2 मिनिटं झालेले आहेत आपल्या इथं, आणि दही पण चांगलं मसाल्यांमध्ये फेटून घेतलेलं आहे. आता आपण उघडून घेऊया झाकण. वाह, अप्रतिम दिसतंय, छान तेल सुटलेलं आहे मसाल्यांमध्ये. ह्याला छान असं आपण परतून घेऊया एकदा. मस्त आपली ग्रेव्ही शिजून झालेली आहे, इथं खूप दिसतंय पण सुंदर, आणि आहा सुगंध वा लाजवाब. चला मस्त दिसते ग्रेव्ही. ह्याच्यामध्ये आता मी 2 ते 3 चम्मच पाणी घालून घेणार आहे. हे ह्याच्यासाठी घालून घेते की ह्यामध्ये जे टेम्परेचर आहे हे कमी व्हायला पाहिजे, आणि टेम्परेचर कमी झाल्यावर आपलं दही घातलं तर ते फाटणार पण नाही, आणि मसाले पण चांगले शिजतील. ह्याच्यासाठी मी पाणी घालून घेतलं. आणि त्याचबरोबर इथं मी जे आपण दहीमध्ये जे पावडर मसाले घातलेले होते, जे मिश्रण होतं दह्याचं आपलं, ते घालून घेत आहे. वा, मिश्रण पण सगळं छान असं घालून घेतलेलं आहे. ह्याला चांगलं 5 ते 6 मिनिटे भर चांगलं परतवून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. एकजीव छान असं दिसतंय, मस्त दिसतंय, भारी दिसतंय. बघू शकता ह्याला असंच परतवत राहायचंय 5 ते 6 मिनिटे भर. तर इथं छान 5 मिनिटे भर मी जे दह्याचं मिश्रण आहे आणि ग्रेव्ही आहे त्याला 5 मिनिट भर चांगलं असं परतवून घेतलंय. आणि ह्या टायमाला आपण घालणार आहोत ह्यामध्ये मी गरम करून घेतलेलं पाणी. तुमच्या आवडीप्रमाणे पाण्याचं प्रमाण तुम्ही ठरवू शकता. जर तुम्हाला थिक ग्रेव्ही, एकदम थिक ग्रेव्ही असेल तर थोडं कमी घालायचंय पाणी, आणि जर नॉर्मल ग्रेव्ही असेल तर पाणी जास्त घालायचं. मी इथं अर्धा ग्लासभर पाणी घालून घेतलेलं आहे, गरम पाणी. छान मिक्स करायचं पाणी आणि ग्रेव्ही अशी छान मिक्स करून घ्यायची, आणि हिला झाकण ठेवून मस्त 5 मिनिट भर चांगलं शिजवून द्यायचं. झाकण ठेवून शिजवल्यावर काय होतंय तर मस्त ग्रेव्ही आणि आपले जे मसाले आहेत हे एकजीव होतात, आणि एकदम भारी अशी भाजीला फ्लेवर येतो. म्हणूनच ह्याला आपण 5 मिनिट भर झाकण ठेवून मस्त असं शिजायला ठेवलेलं आहे. तर 5 मिनिटं झालेले आहेत. वाह, बेहतरीन सा स्वाद इसमें मिल गया है, और मस्त असा सुगंध येतो. वाह,
मस्त तिथे आपली ग्रेव्ही रेडी झालेली आहे. आणि ह्या क्षणाला तुम्ही घालू शकता याच्यामध्ये क्रीम, पण माझ्याकडे क्रीम नाहीये त्यामुळे मी काय क्रीम इथं पूर्णपणे अवॉइड करते. तुम्हाला घालायची असेल तर ह्या क्षणाला तुम्ही क्रीम घालायची, मस्त अशी क्रीम घालून घ्यायची आणि त्याच्यानंतर पनीर टाकायचं. आपण क्रीम इथं स्किप करतो आणि ह्याच्यामध्ये मी जे फ्राय केलेले पनीरचे स्क्यूब होते मस्त असे ते घालून घेते. ह्याला छान असं परतवून घ्यायचं सगळे पनीरचे स्क्यूब घालून झाल्यावर. वा, काय दिसतंय छान असं एकच नंबर दिसतंय आपलं पनीर हैदराबादी. अशा प्रकारे तुम्ही पण बनवून बघा. जर तुम्हाला भूक नसेल आणि असं तुम्हाला गरमागरम पनीर हैदराबादी दिली तर भूक नसताना पण 3-4 चपात्या किंवा रोटी आरामात खाल. नक्की बनवून बघा. हा बघा असं छान आपण घालून घेतलं आणि ह्याला छान मिक्स करून घेऊया ह्या ग्रेव्ही मध्ये. बघू शकता मस्त असे ग्रेव्ही मध्ये मिक्स झालेलं आहे, दिसतंय पण अप्रतिम बघा. आणि हे मिक्स झाल्यावर आपण ह्याला 2च मिनिटासाठी झाकण ठेवून घेतो, जेणेकरून जो मसाला आणि जी ग्रेव्हीची आपली फ्लेवर आहे तो मस्त असं पनीर मध्ये मिळून येईल. 2 मिनिटासाठी झाकण ठेवून घ्यायचंय. चला तर 2 मिनिटं झालेले आहेत, झाकण काढून घेऊया आपण. इथं छान दिसतंय पनीर, वा. आणि फायनली ह्याच्यामध्ये आपण अशी कस्तुरी मेथी हातात घ्यायची, चांगली क्रश करायची. अशी क्रश केल्यानंतर सोडून द्यायची छान अशी, ज्याचा फ्लेवर आहे आहा माइंड ब्लोईंग. आणि सोबतच घालायची छान अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. काय दिसते ना राव, वा, छानच दिसते आपली पनीर हैदराबादी. चला तर मग अशा प्रकारे छान अशी आपली पनीर हैदराबादी रेडी आहे. ह्या टायमाला करायचा गॅस बंद आणि काढून घ्यायची मस्त खायला. छान अशी पनीर हैदराबादी आपण खायला घेऊया. बघू शकता एकदम रेडी टू सर्व आहे आपली पनीर हैदराबादी बिर्याणी. अजून बाकी आहे मंडळी, जाऊ नका कुठं, लगेच थांबा थोडा वेळ. छान अशी आपली पनीर हैदराबादी रेडी आहे. इथं बघू शकता मस्तच दिसते पनीर हैदराबादी. आणि ज्याप्रमाणे रेस्टॉरंट किंवा हॉटेलला फायनल टचअप देतात किंवा आपल्या लग्नामध्ये नवरीला जो फायनल टचअप असतो तो आहे छान असा आपल्या बेडगी मिरचीचा तळून केलेला हा फायनल टचअप असतो, जो हॉटेलमध्ये आणि रेस्टॉरंट मध्ये किंवा धाब्यावर तुम्हाला दिसतो. वा, आपली फायनली अशी मस्त पनीर हैदराबादी रेडी आहे. तर तयार आहे मस्त सुपर टेस्टी अशी आपली पनीर हैदराबादी. चला तर मंडळी, मस्त अशी घरी बनवलेली तंदुरी रोटी आणि मस्त असा हैदराबादी पनीर. चला घेऊया खायला. मस्त झालं इथं, भारी झालंय. असं मोडायचा तंदुरीचा एक तुकडा आणि असं घ्यायचं पनीर हैदराबादी, मस्त असा ताव मारायचा बरं का. आय एम डॅम शुअर तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडली असेल. तुम्ही पण ट्राय करून बघा. तुमची रेसिपी कशी होते हे मला कमेंट्स मध्ये सांगा. आणि अपेक्षा करते की ही रेसिपी माझी चांगली झाली असेल. जर तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं, अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे खात राहा. नमस्कार.